हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल होतं लक्ष्मीपूजन आणि आज आहे पाडवा. तर हा व्हिडिओला जरा लेट झालेला आहे अपलोड करायला गावी असल्यामुळे, आणि गावाकडे कसं नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होता, त्यामुळे अपलोडच होत नव्हते व्हिडिओ. त्यामुळे मी इथं पुण्यामध्ये आल्यानंतर हे व्हिडिओ जे आहेत पेंडिंग ते अपलोड केलेले आहेत आणि तुमच्याबरोबर शेअर केले. तर अगोदर म्हटलं सांगावं. तर चला, आज जायचं होतं गावी पाडवा असल्यामुळे. काल झाले लक्ष्मीपूजन, तर ती जी काही पूजा वगैरे मांडलेली होती त्याची उत्तरपूजा केली. जी काही घरात पसारा होता ते आवरत होती. बाकीचं सर्व घरातलं झालेलं आहे काम, पण स्वयंपाक तेवढा बाकी आहे. तर म्हटलं जे काही पूजा आहे ती उत्तरपूजा करून रोजची देवपूजासुद्धा केली आणि आता म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. कारण काल पुरणपोळी केलती आणि पुरण शिल्लक होतं. मग म्हटलं आता गावी गेलं की 2-3 दिवस तसंच पुरण शिल्लक राहील, त्यापेक्षा म्हटलं हे करून घ्यावं, पुरणपोळी 2 लाटून घ्यावी, जेणेकरून जेवण पण होईल आणि शिल्लक पण राहणार नाही त्यासाठी. तर चला, व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात, नक्की कंटिन्यू करा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. बघूया आजच्या दिवसात काय काय होईल हे मी तुमच्यासोबत शेअर करीन. गावाकडे गेलं की जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करीन. आणि हा व्हिडिओ 2 दिवसाचा ब्लॉग आहे, कारण 1 दिवसात तर खूप छोटा व्हिडिओ होत होता. जेवढं शूट केलेलं तेवढं शेअर करायचं म्हटलं तरी, त्यामुळे मी 2 दिवसाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. म्हणजे पाडवा आणि भाऊबीज ह्या 2 दिवसाचा व्हिडिओ एकाच ब्लॉगमध्ये मी घेतलेला आहे. तर त्यानंतर कपडे वगैरे सर्व झाले तुम्ही बघितलेच असेल. आणि आता म्हटलं पुरणपोळी लाटून घ्यावी, कारण आमटीसुद्धा शिल्लक होती, फक्त गरम करायची होती. आणि बाकीचं काय पुरणपोळी तर आम्ही दुधासोबत खातो, त्यामुळे दूधसुद्धा गरम करून म्हटलं आता जाता जाता जेवून जायचं आहे. कपडे वगैरे मी लवकर उठून हे सर्व व्यवस्थित असं आवरले. कारण काय होतं माहिती आहे का, हे सर्व असंच ठेवून गेलं की घरी आल्यानंतर गावावरून एवढा लोड येतो आणि कुठून सुरुवात करावी आणि काय हेच समजत नाही. कारण खूप पसारा होतं आणि ते घरी आल्यानंतर खूप चिडचिड होती. कारण घरात जिथल्या तिथं व्यवस्थित असलं की बरं वाटतं. गावावरून आल्यावर कसं प्रवासात थकवा येतो आणि नंतर हे काम, त्यासाठी जातानाच व्यवस्थित मी घर आवरून जाते, जेणेकरून निवांत. तर आता नाही म्हटलं तर 10 वाजलेत आणि अन्वीला सुद्धा अंघोळ वगैरे घातली, तिचं सुद्धा आवरले आणि मी सुद्धा आवरून घेतलं, जेवण केलं. तर शेजारच्या काकूने तिला चिवडा वगैरे दिलता खायला, तर ती खात होती. आणि मी सुद्धा तयार झालेले आहे. ड्रेसेस घातला, म्हटलं प्रवासामध्ये नको साडी घालायला, तिथं गेल्यानंतर मी साडी घालेन. तर बघू शकता मी 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत वाट बघते, तरी हिचे पप्पा काय आले नाहीत. थोडंसं काम होतं त्यामुळे ते बाहेर गेलते. त्यानंतर मग ते आले, आम्ही निघालो आणि आमचा छान असा प्रवास चालू झाला. आणि त्यानंतर मग बापरे, खूपच ट्रॉफिक लागलं आणि आम्हाला नाही म्हटलं तर गावी जायला 1-1.5 तास लेट झालता. सातारा हायवेवर एवढं ट्रॉफिक होतं, कारण सणासुदीचं दिवस होतं आणि सर्वजण गावी जात होते, कोणी येत होते. त्यामुळे खूप उशीर, म्हणजे खूप कंटाळा आलता. आणि तर खूपच बोर झालती. ती म्हणत होती पप्पा गाडी थांबवा, मला बाहेर जायचं आहे. आणि लहान मुलांना कसं एका जागी बसू वाटत नाही, आणि त्यात तर एका जागी गाडी थांबली की खूप चिडचिड करतात. तर त्यानंतर 3 ते 4 तासानंतर आम्ही घरी पोहोचलो. जे काही सामान होतं गाडीमध्ये ते काढलं. एवढी काही कपडे आणली नव्हती, कारण फक्त 2च दिवस राहायचं ठरलेलं, दिवाळी वगैरे फराळ बनवेपर्यंत. आणि बघा, अन्वीचं चाललं लगेच आजीला दाखवायचं काय काय आणलं आणि काय काय नाही. फटाकडे वगैरे दाखवत होती. मग त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि थोड्या वेळ थांबलो घरी आणि लगेच मग निघालो. तर आता फराळ वगैरे बनवायचं होतं, पण भाऊजींसाठी आज गाडी घ्यायची होती, पाडवा होता त्यामुळे. तर त्यासाठी अकलूजला निघालेलो, कारण अकलूजमधूनच गाडी घ्यायची होती शोरूममधून.
अकलूजमध्ये पोहोचलो तर हिचे पप्पा म्हटले इथं वडापाव खूप छान भेटतो, तर म्हटलं चला घेऊया. कारण जसं आम्ही गाडीत बसलो पुण्यामधून, तिथं जेवण वगैरे केलं तर त्यामुळे काहीच खाल्लं नव्हतं. आणि घरी आल्यानंतर हिच्या पप्पाने चिवडा वगैरे खाल्लेला, मी पण खाल्ला. आणि त्यानंतर मग येताना इथं वडापाव छान भेटतोय म्हणून म्हटलं चला खाऊया. कारण शोरूममध्ये बराचसा टाईम लागणार होता भाऊजींना, त्यामुळे ते म्हटलं थोड्या उशिराच या. मग आम्ही इथं वडापाव वगैरे खाल्ला. तर बऱ्याच ताईंना हे अकलूज गाव शहर माहीत असेल. मी पहिल्यांदाच आले, कारण ह्याच्या अगोदर मी आले नव्हते. मला वाटते एकदा अन्वी लहान होती, 5-6 महिन्याची होती, तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता, तेव्हा अन्वीचा कान खूप दुखत होता, तेव्हा आलती. परत नंतर नव्हतेच आले अकलूजमध्ये. तर वडापाव घेतले आणि खरंच वडापावची टेस्ट एक नंबरच होती. पुण्यातसुद्धा एवढा छान वडापाव मी कधी खाल्ला नसेल. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. खूप उशीर लागला, कारण गर्दी असल्यामुळे पाडव्या दिवशी बरेचसे लोक घेतात गाडी वगैरे, त्यामुळे खूप गर्दी होती शोरूममध्ये. त्यामुळे घरी यायलासुद्धा उशीर झालता. आणि घरीसुद्धा म्हणजे लाईट गेलती. गावाकडे कसं लाईट वगैरे सारखी जाते आणि अंधार पडलेला. तर मी येताना दिवे वगैरे आणलेले आणि आता दिवे लावून घेते. गावाकडे कसं मोकळं वातावरण असतं, त्यामुळे थंडीसुद्धा लागत होती. आणि अन्वी व्हिडिओ शूट करत होती, त्यामुळे एवढा कॅमेरा हलवलेला आहे. सुद्धा वाजायला चालू झालती गावाकडे एवढ्या लवकर. पुण्यात वगैरे थंडी वाजतच नाही, पण गावाकडे कसं शेती वगैरे असल्यामुळे थंडी खूप वाजत होती. आणि मी काही ड्रेस चेंजेस केला नव्हता, कारण आता लगेच आम्ही तिकडे शोरूमला गेलो आणि घरी आलं की म्हटलं फराळ बनवायला घ्यावं. 1-2 वस्तू बनवाव्या आणि नंतर 1-2 पदार्थ बनवावे आणि नंतर राहिलेले सकाळ, कारण मला लगेच उद्या सकाळ भाऊबीजीसाठी माहेरी जायचं होतं. त्यासाठी मग नको म्हटलं आता कुठं चेंज करत बसायचं. आणि रात्र पण झालती, त्यामुळे नाहीतर मी गावी आलं की साडी घालत असते. मला इथं साडी नेसलेलंच बरं वाटतं आणि माहेरी ड्रेस वगैरे घालते, पण सासरे आलं की साडी नेसते. त्यानंतर मग भाऊजीसुद्धा गाडी घेऊन आले, कारण आम्ही 4 व्हीलर नेलती आणि मग आम्ही दोघं तिघं 4 व्हीलरमध्ये आलो आणि ते मग 2 व्हीलर घेऊन आले. त्यानंतर मग छान अशी गाडीची पूजासुद्धा केली. आणि ही आहे गाडी भाऊजींसाठी घेतली. अगोदरची जुनीसुद्धा आहे, पण ती आता खूप जुनी झाली. मग लगेच मग स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाकामध्ये आज नॉनव्हेज होतं. गावाकडे आलं की काही ना काही नॉनव्हेजचा बेत असतोच, कारण आमच्या घरात सर्वांनाच नॉनव्हेज खूप आवडतं. मग स्वयंपाकसुद्धा झालता. आणि गावाकडे कसं लवकर स्वयंपाक बनतो, नाही म्हटलं तर 7च्या अगोदरच, आणि टाईमसुद्धा होता. तर म्हटलं चला चकली आणि गुलाबजामुन तरी बनवून घ्यावं, जेणेकरून सकाळी आपल्याला जास्त लोड येणार नाही. तर चकलीचं पीठ भिजेपर्यंत मी गुलाबजामुन बनवून घेतले. गुलाबजामुन हे घरामध्येच बनवले, कारण कसं गुलाबजामला कमी गॅसवर तळावे लागतात. त्यासाठी मग आजी म्हटले घरामध्ये गॅसवर तू ते करून घे. तोपर्यंत मग इथं पीठसुद्धा भिजलेलं आणि लगेच आम्ही चकली करायला घेतली. चकलीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी येत होती. आणि आजी म्हटले आता चूल पेटलेली आहे, तर बाहेरच आपण चकलीसुद्धा तळूया. कारण खरंच बाहेर खूप छान वाटतं घरामध्ये स्वयंपाक करण्यापेक्षा. मोकळं वातावरण असतं, गरम वगैरे होत नाही आणि छान वाटतं. आणि उद्या सकाळी म्हटलं काय पाळे आणि करंजी बनवावी, म्हणजे दिवाळी बनवून होते. आणि मग दुपारनंतर माहेरी जावं, कारण उद्या भाऊबीज सुद्धा आहे त्यासाठी. तर बघूया आता कसं जेवढं जमेल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करते, कारण व्हिडिओ कॅमेरा पकडायला कोण नव्हतं. टायपॉड वगैरे मी गावी येताना नाही आणत, कारण वाटतं 2 दिवस राहण्यासाठी उगं इकडून तिकडून करण्यापेक्षा काहीच घेत नाही मी. घरी आले की जेवढं शूट होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकता चकलीसुद्धा खूप छान झालती आणि काटे वगैरे एकदम व्यवस्थित. त्यानंतर मग आम्हाला चकलीला खूप लेट झाला, नाही म्हटलं 11:30 वाजल्या, कारण चकलीला तळायला उशीर लागतो, कमी ह्याच्यावरती तळावं लागतं. आणि मग शूट वगैरे केलाच नाही व्हिडिओ. डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर बघू शकता छान अशी सकाळ झाली आणि वातावरण तर एकदम मस्त असं झालतं. आणि गावाकडे आलं की सकाळ संध्याकाळ खूप छान वाटतं. दिवसभर म्हणजे उन्हाच्या टायमिंगमध्ये करमत नाही, पण सकाळ संध्याकाळ खूप भारी वाटतं. तर बघू शकता ही रात्री बनवलेली चकली आणि अशीच ठेवलेली, कारण लगेच डब्यामध्ये वगैरे भरायची नसते गरम गरम, त्यामुळे व्यवस्थित असे कपड्याने झाकून ठेवलेले. आणि हे लाडू आचार्याकडूनच आम्ही बनवून घेतलेले 1-2 दिवसापूर्वी, कारण म्हटलं लाडूला वगैरे खूप लेट लागतो. आणि खरंच लाडूसुद्धा खूप छान झालते. मोतीचूरचे लाडू जसे असतात तसे झालते.
मग मी करंजी करायला घेतलेली, कारण करंजी आणि शंकरपाळी बाकी होती. बाकीचं सर्व फराळ बनवून झालतं आणि सकाळीच हे मी बनवायला घेतलं, कारण करंजीला सुद्धा उशीर लागतो. मग आम्ही दोघी तिघींनी पटपट असं बनवून घेतलं. एका तासात करंजी नाही म्हटलं तर 3 सूप तरी झाल्या. एकाला दोघी असल्या की पटपट होतं, एकटीला म्हटलं की खूप उशीर लागतो. त्यामुळे आणि सकाळी बनवायला घेतलं, नाही म्हटलं तर 10-11 वाजेपर्यंत सर्व आमचं व्यवस्थित असं जे काही फराळ होतं ते 2 दिवसात नाही म्हटलं तर पूर्ण बनवून झालतं. आणि गावाकडे येताना साचा घेऊन यायचं लक्षातच नाही माझ्या. मला वाटलं असेल इथं, पण इथं गावाकडे जास्त करून आहे ना, जे फिरकीचा चमचा असतो ना त्यांनीच करंजी करतात आणि जे काही साईडला राहतं ते कट करतात. पण मला ह्यानी जरा अवघड जात होतं, पण 1-2 वेळा केलं आणि नंतर मग जरा जमायला लागलं. जास्त करून मी लाटीच म्हणजे हे लाटून आणि दोघी तिघी होतं त्यामुळे पटपट झाले, नाही म्हटलं तर 2-3 सूप एका तासात बनवून झाले. एकटीला खूप उशीर लागतो. आणि मी म्हटलेलं दुपारी तरी जायचं भाऊबीजेसाठी, पण काय तिथं सासरी कसा दिवस गेला हे समजलं नाही. नाही म्हटलं तर 6-7 वाजलेला आम्हाला माहेरी यायला. त्यानंतर मग भाऊबीज होती तर भावाला ओवाळून घेतलं. आणि मी एकटीच आहे, मला बहीण वगैरे नाही, त्यामुळे तो सुद्धा वाट बघत बसलेला. पण आम्हाला गावी थोडंसं काम होतं सासरी, त्यामुळे खूप उशीर झाला इकडे यायला. तर जाऊ द्या आता म्हटलं 2-3 दिवस इथं राहावे, कारण 2 दिवस मी सासरी राहिले आणि आता 2 दिवस माहेर राहणार होते. तर आणि मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे एवढा कॅमेरा हलत होता, त्यामुळे इकडं तिकडं झाले असेल ताईंनो थोडंसं समजून घ्या. त्यानंतर मग हिचे पप्पा आम्हाला सोडवून गेले, कारण आम्ही म्हटलेलं आम्ही 2 दिवस तरी इथं राहणार, कारण माहेरी आलं की 1-2 दिवस राहिलं म्हणजे बरं वाटतं, कारण मी जास्त करून राहत नाही. आलं म्हणजे 1 तास किंवा अर्धा तासच फक्त राहते आणि लगेच पुण्याला निघते. त्यामुळे ह्यावेळेस तरी म्हटलं राहू द्या. आणि मम्मी आताच ह्या नवीन घरात राहायला आलते त्यामुळे छान वाटत होतं. आणि कसं असतं बघा ना, माहेरी आल्यानंतर एवढं निवांत वाटतं, काय काम असो किंवा नसो, पण खरंच खूप रिलॅक्स वाटत होतं, कारण 2 दिवस माझी खूप धावपळ झालेली आहे. आणि बघा ना किती अंधार पडलाय आणि असं शेतात घर असल्यामुळे शेजारी एवढे काही घरं वगैरे नाही, त्यामुळे खूप अंधार वाटत होता. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.